अशा घटना घडू नये म्हणून जे काही आम्ही अनेकदा रस्ते करत असताना वळणं काढतो, टनेल करतो. आता आपल्याला पुणे मुंबई रस्त्याला मोठा टनेल आपण जे सिंहगड इन्स्टिट्यूटमधनं आज शिरलो की डायरेक्ट खाली त्या ठिकाणी निघणार आहे. तेही आमचं काम कसं गतीनं होईल याबद्दल एकनाथराव आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांचं जीवन कसं सुरक्षित राहील त्याकरता आम्ही बंधन आणतो. 100च्या पुढं तुम्ही एक्सप्रेस हायवेवर गेला तर तुम्हाला ताबडतोब 2000 रुपये दंड. ते कॅमेरेच तुम्हाला कॅच करतो आणि आता बहुतेकांना माहिती झालंय त्याच्यामुळे ते बरोबर बघा 100च्या स्पीडमध्ये जातात. अशा अनेक ज्या काही खबरदारी आहेत, जी काही काळजी आहे, जे काही निर्णय आहेत ते घेण्याचं काम राज्य सरकार करत असतं. 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू साठे दिंडोरीच्या एका आश्रमात होते. ती बाब लपवली पोलिसांनी असा आरोप जो आहे तो सैन्य केलेला आहे. या संदर्भामध्ये कुणी काय आरोप केले मला माहिती नाही, परंतु CID SIT हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी. कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत. आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात. ती माहिती दिल्यानंतर SITने आणि CIDनं किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन चौकशी ते करतील. धन्यवाद. अतिक्रमण होतंय बारामतीमध्ये, हे सगळे आपला पिंपरीमध्ये हे सगळे भेटायला आले दादा तुम्हाला. हे सगळेजण तुम्हाला निवेदन देण्यात आले. अतिक्रमणाचा विषय आहे त्यांचा. कुठला विषय? बारामती हे पिंपरी चिंचवडवाले सांगा की हे सगळे निवेदन घेऊन आले. घेतो ना, बघतो ना मी. तर वाल्मिक कराड संदर्भात CID SIT चांगल्या पद्धतीने तपास करतायत असं अजित पवारांनी म्हटलंय.